अरिना आणि नेक्सा हे काय आहेत? तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की मारुती सुझुकी त्यांच्या गाड्या ह्या 2 वेगवेगळ्या शोरूम्समध्ये का विकते? हा प्रश्न मला सुद्धा पडला होता. आणि जेव्हा मी रिसर्च केली तेव्हा मला असं लक्षात आलं, की 2015 मध्ये मारुती सुझुकीला असं जाणवलं, की त्यांची ओळख ही फक्त मिडल क्लास लोकांच्या गाड्या बनवणारी एक कंपनी आहे अशी झाली होती. त्यांच्या लाईनअपमध्ये वॅगनर, स्विफ्ट, अल्टो, अर्टिगा या सगळ्या एका बजेट सेगमेंटच्या गाड्या होत्या आणि कंपनीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा असा झाला होता, की ही एक मिडल क्लास लोकांसाठी गाड्या बनवणारी कंपनी. आणि जेव्हा मारुती सुझुकीच्या मार्केटिंग टीमला या गोष्टी जाणवल्या, त्यांना असं वाटलं, की इथं काहीतरी चुकतंय. आपल्याला मार्केटमध्ये प्रत्येक कस्टमर सेगमेंटला टार्गेट करायचे. सो त्यामुळे त्यांनी 2015 मध्ये नेक्सा ही शोरूमची चेन उघडली. त्याच्यात ते प्रीमियम गाड्या जसं की बलिनो, फ्रॉन्क्स, XL6 या गाड्या त्यांनी द्यायला सुरुवात केली. त्याच्यात तुम्हाला फक्त गाड्याच प्रीमियम भेटत नाही, तर शोरूमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स सुद्धा प्रीमियम भेटतो. ज्या लोकांकडे नेक्साच्या गाड्या आहेत त्या या गोष्टीशी ॲग्री करतील, की अरिनामध्ये आणि नेक्सामध्ये ज्या प्रकारे कस्टमर्सला ट्रीट केलं जातं ह्याच्यात खूप जास्त फरक आहे. कंपन्यांचा प्रयत्न असतो, की त्यांनी मासला टार्गेट करावं. मासमध्ये मिडल क्लास सेगमेंट पण येतो आणि थोडा ॲस्पिरेशनल सेगमेंट पण येतो. सो दोन्ही सेगमेंटला टार्गेट करण्यासाठी मारुती सुझुकीनी त्यांचे शोरूम्स वेगवेगळे केले.